नमस्कार मित्रांनो, तर आजचा टॉपिक आहे डायबिटीस रुग्णांनी कोणते फळं खावी आणि किती प्रमाणात खावी, कधी खावी. माझ्याकडे येणाऱ्या पेशंटचा नेहमीचा प्रश्न असतो की आम्हाला आता शुगर आहे, कंट्रोलमध्ये आहे, तर आम्ही थोड्या प्रमाणामध्ये मँगो खाऊ शकतो का किंवा पेरू खाऊ शकतो का. तुम्ही कोणते फळं खाता त्यापेक्षा ते फळं तुम्ही कोणत्या पद्धतीने खाता आणि कोणत्या वेळेला खाता त्याचं जास्त महत्त्व आहे. साधारणपणे ज्याचं ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे जेवणानंतर साखर किती वेळाने स्पाईक येतं किंवा किती प्रमाणामध्ये वाढतं त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. ज्याचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ते धान्य किंवा ते फळं आपल्याला डायबिटीससाठी चांगले असतात, कारण त्याच्याने शुगर स्पाईक येत नाही. जेवणानंतरची किंवा खाल्ल्यानंतरची साखर पटकन वाढत नाही, शुगर लोडिंग होत नाही जास्त. तर 52 ग्लायसेमिक इंडेक्सपेक्षा जे कमी असणारे जे फळं असतात हे आपण लिबरली खाऊ शकतो. जेव्हा टॉप आहे ते सगळे बेरीज, आणि इंडियामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरीज अवेलेबल असतात. जांभळं, करवंद, बोरं, कोकम, स्ट्रॉबेरीज हे भारतीय बेरीज आहे. व्हिटॅमिन सीने भरपूर या बेरीज नेहमी खायला हवे. त्यानंतर जे सिट्रस फ्रूट्स असतात म्हणजे संत्री, मोसंबी असे थोडे पायनॅपल असे जे आंबट गोड जे असतात ते आपण फ्रूट्स खाऊ शकतो. त्याच्यानंतर ॲपल हे सुद्धा खायचं, पण फळं खाताना काळजी घ्यायची की तुम्ही ॲपल खा, चिक्कू खा, पण ते तुम्ही सालीसकट खायचं आहे. गवा म्हणजे पेरू घेऊ शकता, पेरूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, ते सुद्धा तुम्ही सालीसकट चावून घ्यायचं आहे. चौथं फळ आहे ते म्हणजे डाळिंब. डाळिंब हे अँटीऑक्सिडंट आहे, त्याच्यामध्ये जे ॲनो आहे म्हणजे नायट्रस ऑक्साईड, त्याच्याने आपल्या रक्तवाहिन्या ते इलास्टिक राहतात, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर पण कमी आणायला मदत करतं. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे, शरीरामध्ये होणारी झीज थांबवते. त्याच पद्धतीने ओलं जे नारळ असतं, खोबरं ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा तुम्ही रोज घ्यायला हरकत नाही, ते तुम्ही चावून घेऊ शकता. आता हे जे फळं असतात ते खायचे कसे, तर जे फळं आपण सालीसकट खाऊ शकतो त्याला तुम्ही प्रॉपर वॉश करा. तुम्ही त्याला मिठाच्या पाण्यामध्ये जर वॉश केलं तर त्याच्यावरचे जे पेस्टिसाइड्स वगैरे असतात ते त्याचा प्रभाव कमी होतो आणि ते तुम्ही सेफली घेऊ शकता. त्या फायबरचं काम असतं की ते रक्तातले जी साखर असते त्याचं सावकाश संथ गतीने शोषण होतं आणि त्यामुळे आपल्या शरीराची साखर एकदम वाढत नाही. आणि सगळ्या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात, पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम असतं, क्षार असतात. तर या सगळ्या फळांचा वेगळे फळ रोज खा, सो आपल्या या फळांचा आपण आपल्या आरोग्यासाठी व्यवस्थित उपयोग करू शकतो. फळं कधी खावी, तर 2 मील्सच्या मध्ये, म्हणजे सकाळचं जेवण आणि रात्रीच्या जेवणामधला जो गॅप असतो, जेव्हा आपल्याला थोडी भूक लागलेली असते तेव्हा ती फळं घ्यायची. आणि आपल्याला जे वाटतं की फळांमुळे थोडीशी साखर वाढू शकते, तर एक तर जी फळांमध्ये साखर असते ती फ्रुक्टोज असते, ती नैसर्गिक असते, पचायला हलकी असते, शरीर त्याचं व्यवस्थितपणे त्याचं युटिलाइज करू शकतं. ती कोणती आर्टिफिशियल साखर नसते, सो नथिंग टू वरी. त्याचबरोबर जर तुम्ही फळांबरोबर नट्स किंवा सीड्स खाल्ले, म्हणजे तुम्ही एक ॲपल घेतलं त्याच्याबरोबर तुम्ही भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता, भाजलेले मखाणे खाऊ शकता. तेवढंच नाही तर तुम्ही चिया सीड्स आहे, सनफ्लावर सीड्स आहे, पंपकिन सीड्स आहे, सीड्स आणि नट्स घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे ॲपल बरोबर तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता किंवा भाजलेले फुटाणे घेऊ शकता. एक पेरू खाल्ला तर त्याच्याबरोबर तुम्ही चिया सीड्स घ्या, पंपकिन सीड्स घ्या, सनफ्लावर सीड्स घ्या. हे जे सगळे सीड्स आहे म्हणजे जे बिया असतात त्याच्यामध्ये गुड फॅटी म्हणजे चांगल्या प्रकारचे फॅटी ॲसिड्स असतात जे तुमच्या साखरेला वाढू देत नाही, जे तुमच्या रक्तातली साखर कमी करायला मदत करते. ज्या फळांचं ग्लायसेमिक इंडेक्स 52पेक्षा कमी आहे ते तुम्ही खाऊ शकता. ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 52पेक्षा जास्त आहे ते थोडं कमी प्रमाणात खावी. 3 फळं जे आहे ते तुम्ही खूप कमी प्रमाणात खायला हवी, आणि ते फळ ऑफकोर्स केळी, मँगो आणि चिकू हे 3 जे फळ आहे, आणि थोडेसे पपई. या 4ही फळांमध्ये कसं असतं की याचं ग्लायसेमिक इंडेक्स थोडंसं 62 साईडला जातो, तर तुम्ही ते थोडंसं कमी प्रमाणामध्ये घ्यायची आहे. ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 62पेक्षा जास्त आहे ते फळं शक्यतो टाळावी. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, स्टे ट्यून.